डिसेंबर महिना म्हणजे पार्टी सीझन आणि आता 31st पण लवकरच जवळ येत आहे. तर न्यू इयरच्या पार्टीसाठी काहीतरी ड्राय स्नॅक्स करायचा असेल ना, तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. तर आज आपण करत आहोत चना गार्लिक कोलीवाडा. तर गार्लिक फ्लेवरचा हा चना कोलीवाडा करत आहोत. खूप साधी सोपी रेसिपी आहे. हा चना कोलीवाडा बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट असतो. 4 ते 5 तास छान क्रिस्पी राहतो, अजिबात मऊ पडत नाही आणि त्यासाठी मी भरपूर इथे टिप्स सांगणार आहे. जरी साधी सोपी सिंपल रेसिपी असली तरी थोड्याशा टिप्स जर जाणून घेतल्या तर रेसिपी अगदी सोपी होते आणि अजिबात चुकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, मेजवानी बाय सोनल आपल्या या चॅनलमध्ये मी अगदी साध्या सोप्या रेसिपी शेअर करते आणि त्याही अचूक प्रमाणात. त्यामुळे मी दाखवलेल्या सगळ्या रेसिपी जरी तुम्ही पहिल्यांदा केल्या तरीही अजिबात चुकणार नाही याची खात्री मी देते. तर चला सुरुवात करूया. कारण बऱ्याचदा काय होतं, मी पण काही रेसिपीज पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा अशा ट्राय करते आणि त्या चुकवून किंवा मग कधी कधी तर मी फर्स्ट टाइमच ट्राय करते आणि पहिल्यांदाच एकदम परफेक्ट होतं. तर म्हणूनच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्याला पण एक लाईक करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची मस्त अशी चना कोलीवाड्याची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इथे मी 1 कप चणे घेतलेले आहे, म्हणजे छोले घेतलेले आहे. जे काबुली चणे असतात किंवा छोले असतात ना, ते इथे आपल्याला घ्यायचे आहे. तर इथे मी 10 ते 12 तास हे छोले भिजत घातले होते आणि आता हे छान भिजलेले आहे. आता याला शिजवून घेऊ. कुकरमध्ये मी याला घालून फक्त अर्धा ग्लास किंवा हे छोले छान बुडतपर्यंत इतकं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालू, म्हणजे या छोल्याला पण छान चव येते आणि याचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर फक्त 2 शिट्ट्या काढायच्या आहे किंवा गॅस थोडा मोठा ठेवला, मीडियम टू हाय गॅसवरती काढायचे आहे. जर तुम्ही गॅस कमी ठेवला किंवा खूप शिट्ट्या काढल्या तर ते ओव्हरकुक होणार आणि ओव्हरकुक झालेले चणे किंवा त्यापासून हा जो कोलीवाडा आहे तो क्रिस्पी होणार नाही. तर इथे ही महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. हा जो चना कोलीवाडा आहे तो बाहेर किंवा हॉटेलमध्ये तर स्टार्टर म्हणून मिळतोच, पण याला आपण घरी पण करू शकतो. म्हणूनच आजची जी रेसिपी आहे ती अगदी साध्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगत आहे, ज्यामुळे आता येणाऱ्या पार्टीसाठी तुम्ही हे ड्राय स्नॅक्स म्हणून करू शकता. तर पार्टी असेल किंवा कोणी ड्रिंक घेणारे असेल किंवा नॉन ड्रिंकर पण असेल तरीही ही जी रेसिपी आहे ती मस्त एन्जॉय करू शकतात. सगळेच एन्जॉय करू शकतात, असा माझा म्हणण्याचा अर्थ आहे. तर आता याच्या शिट्ट्या झालेल्या आहे, छान शिजलेले आहे. तुम्ही बघू शकता याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि आता हे जे छोले आहे ते मी असे एका बोलमध्ये घेतलेले आहे. त्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालू, कारण आपण छोल्यामध्ये छोले शिजताना मीठ घातलेलं आहे त्यापुरतं. पण आता यामध्ये जे काही जिन्नस आपण ऍड करणार आहे त्यासाठीच इथे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर थोडीशी हळद घातली, 2 चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे, 1.5 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली. आलं लसूणचं ची पेस्ट जी आहे ती भरपूर घालायची, त्याच्याने चव छान येते या कोलीवाड्याला. त्यानंतर यामध्ये अर्धा कप मी बेसन घातलं आणि पाव कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी सुरुवातीला बेसन थोडं कमी घातलं होतं, त्यानंतर मी परत थोडंसं बेसन वाढवलं, कारण मला मिक्स करता करता जरा कमी वाटलं म्हणून. त्यानंतर लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस मी इथे पिळून घेतलेला आहे, किंवा जर लिंबू नसेल ना तुमच्याकडे तर थोडासा चाट मसाला इथे घाला. पण जर लिंबाचा रस असेल, म्हणजे लिंबू असेल, तर नक्की लिंबाचा रसच यामध्ये घाला. त्यानंतर मी थोडासा रंग इथे वापरलेला आहे, लाल रंग, म्हणजे हॉटेलमध्ये तो कसा लाल असा दिसतो ना, तसा यावा, तसा रंग यावा म्हणून. जर तुम्ही घरगुती घरात करत असाल तर तुम्हाला रंग वगैरे घालण्याची गरज नाही. त्यानंतर आता हे थोडंसं पाणी घालून छान भिजवून घ्यायचं. तर हे जे बेसन आहे किंवा तांदळाचं पीठ आहे ते या चण्याला छान कोट झालं पाहिजे इतपत थोडंसं, म्हणजे 3-4 टेबलस्पून इतकं मी पाणी घालून हे छान असं भिजवून घेतलं. आता तर तुम्ही बघू शकता या चण्याला हे जे पीठ आहे, बेसन आहे, ते छान कोट झालेलं आहे. आता आपण याला तळून घेऊ. तर तळताना असं एक 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 सोडायचे, जसं मी इथे दाखवत आहे. हे तळताना सुरुवातीला तेल छान गरम असायला पाहिजे आणि गॅस मोठाच ठेवायचा. सुरुवातीला गॅस मोठा ठेवून 1-2 मिनिटं त्याला चांगलं शिजू द्यायचं किंवा त्याला छान क्रिस्पी होऊ द्यायचं आणि त्यानंतर मीडियम गॅसवर याला छान रंग येतपर्यंत तळायचं आहे. जर सुरुवातीला गॅस कमी ठेवला
तर हे असे तेलकट पण होतात आणि ते जे कोट आपण केलेलं आहे ना चण्याला, तर ते क्रिस्पी होणार नाही. तर ही महत्वाची टिप आहे, तर नक्की लक्षात ठेवा. तर आता हे बघा किती छान असा मस्त रंग आलेला आहे आणि सुरुवातीला याला अजिबात चमच्याने मिक्स करायचं नाही. थोडंसं त्याला कडक होऊ द्यायचं, क्रिस्पी होऊ द्यायचं आणि त्यानंतर हलवून छान सगळीकडून एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचं. तळून झाल्यानंतर हे थोडेसे तळत आले की त्यामध्ये लसूण घालायचा आहे. तर 5-6 पाकळ्या लसूण घातला आणि 2-3 मिरच्या पण मी यासोबतच तळून घेतलेल्या आहे. प्रत्येक बॅचमध्ये मी 4-5 लसूण घातलेले होते. म्हणजे आपल्या या चना कोलीवाडाला मस्त गार्लिक फ्लेवर येतो. तर तुम्ही बघू शकता आपला हे चना कोलीवाडा तयार झालेला आहे. वरून मी मस्त चाट मसाला थोडासा घालून घेतला. असा छान स्प्रिंकल केला, मिक्स केला आणि आता हे मस्त असे चना कोलीवाडा तयार आहे. तयार झाला की फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होतं. वेळ लागत नाही, सोपी रेसिपी आहे. इथे मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहे त्या नक्की लक्षात ठेवा. अगदी अचूक तुमचं हे हा पदार्थ तयार होईल. तर आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी झालेले आहे. मी तोडून पण दाखवते शेवटी. तर छान क्रिस्पी, वरून मस्त क्रिस्पी होतात, आतून पण छान असे सॉफ्ट राहतात, खूप कडक होत नाही. जसं मी इथे जेवढ्या शिट्ट्या वगैरे काढलेल्या आहे किंवा सुरुवातीपासून आतापर्यंत ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहे त्या पूर्ण फॉलो करा. तुमची रेसिपी मस्त परफेक्ट होणार. तर चला, आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.